बंजारा समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळणार? हो, तुम्ही बरोबर ऐकलं. खरं तर ही एक आशा आहे, एका दीर्घ काळापासून चालत आलेली वाट पाहणारी अपेक्षा आहे, जी एका संपूर्ण समाजाच्या भविष्याशी जोडली आहे. एका समाजाला त्यांची ओळख मिळवण्यासाठी इतके वर्ष लढावं लागतंय, हेच आपल्याला विचार करायला लावणार आहे. बंजारा समाजाच्या मागण्यांमध्ये काहीही अवास्तव नाहीये. ते फक्त एवढंच म्हणतात की आम्ही सगळीकडे आहोत, पण आमचं एक ठोस स्थान कुठेच नाही. आज एकाच समाजाच्या लोकांना देशभरात कुठे एसटी, कुठे एससी, कुठे ओबीसी, कुठे व्हीजेएनटी, तर कुठे अजिबातच वर्गीकरण नाही. यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान झालंय त्यांचं एकत्रित सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बळ. एका गावातले 2 बंजारा तरुण वेगवेगळ्या राज्यात गेले तर त्यांच्या संधींचा आणि हक्कांचा स्तरच वेगळा ठरतो. हाच तर प्रश्न आहे. इतके सगळे आयोग, समित्या, गॅजेट्स, अहवाल एकमुखानं सांगतायत की बंजारा समाज हे सगळे निकष पूर्ण करतो. जुनी चालीरीती, भिन्न संस्कृती, भौगोलिक अलिप्तता, मागासलेपणा आणि मुख्य प्रवाहाशी तोडलेला संपर्क हे सर्व त्यांच्या जीवनात ठळकपणे दिसतं. तरीही आजपर्यंत का नाही त्यांना एसटी प्रवर्गात घेतलं गेलं? कारण कुठेतरी प्रशासन आणि राजकारण या दोघांचीही मर्यादा आहे. पण आता सर्वोच्च न्यायालयाच्या 2024च्या निर्णयानं राज्य सरकार पुढे एक सुवर्ण संधी उभी आहे. एसटी अ ला धक्का न लावता एसटी ब प्रवर्ग तयार करून बंजारा समाजाला त्यांच्या स्थानावर परत आणता येईल. हा केवळ तांत्रिक बदल नाहीये, तर ही आहे दशकानुदशकांचा न्यायालयीन, सामाजिक आणि भावनिक संघर्ष संपवण्याची एक ऐतिहासिक संधी. म्हणूनच आज वेळ आली आहे की आपण सगळे मिळून विचार करू. आपल्याच देशात, आपल्याच शेजारी राहणाऱ्या एका समाजावर इतक्या अन्याय झाला, तो कधी थांबणार? त्यांच्या मुलांनीही चांगल्या शाळांमध्ये शिकावं, चांगल्या नोकऱ्या मिळवाव्यात, शहरात घर असावं आणि विकास हे केवळ फलकावरच नाही तर त्यांच्या आयुष्यातही दिसावं. ही जबाबदारी आपली सुद्धा आहे, कारण बंजारा समाजाचं भविष्य उजळणं म्हणजे आपला देश खऱ्या अर्थानं समृद्ध होणं आहे, हे नक्की.